मॉर्निंग डॉक्टर्स, कसे आहात? एन्जॉईंग. आपला जो अल्कोहोल फिनॉल इथर मधला फिनॉलचा पोर्शन सुरू झालेला होता. मागच्या सेशनमध्ये फिनॉलचे आपण सगळे प्रिपरेशन्स पाहिले, बरोबर? फिनॉलचं इंट्रोडक्शन, फिनॉलचं क्लासिफिकेशन, फिनॉलचे सगळे इत्यंभूत प्रिपरेशन्स पाहिले. फिजिकल प्रॉपर्टी ज्या काही मोजक्या होत्या त्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्यानंतर मधात कुठंतरी आपल्या एका कॉमन नेमच्या कंपाऊंडवरून डिस्कशन चालू होतं की मी तुम्हाला एका दिवशी सगळे आपल्या कंपाऊंड, आपल्या NCERTमध्ये एनलिस्ट केलेले जेवढे पण काही कंपाऊंड आहेत ज्यांचे काही वेगळे स्पेशल नेम्स असतात, ट्रॅडिशनल नेम्स ज्याला म्हणतो आपण, ते कंपाऊंडची एकदाच ग्लॉसरी देतो. तर तुमच्या पुढे आपल्याला ॲक्च्युली टॉपिकसाठी वेळ कमी आहे आणि त्यात परत लिहायचं म्हटलं तर भरपूर वेळ गेला असता, म्हणून एकदाच व्यवस्थित लिहून तुमच्या पुढे आलेलो आहे हे कंपाऊंडची गॅलरी. आता तुम्ही मी जेवढे लिहिलेले आहेत स्क्रीनमध्ये बसतील तेवढे सगळे भरमसाठ कंपाऊंड लिहिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही जर मिसिंग असतील कंपाऊंड तर तुम्ही ते ॲड करावे. याला लिहून ठेवायचं, वरती हेडिंग टाकायची RCC कंपाऊंड गॅलरी, RCC कंपाऊंड गॅलरी. त्याच्यामध्ये सगळे कंपाऊंड लिहायचे डॉक्टर. NCERTमध्ये जेवढे एनलिस्ट केले सगळे कंपाऊंड. अहो, परीक्षेच्या 3 दिवस आधी जरी एकदा याला ओव्हरलुक केलं किंवा तुम्ही मस्तपैकी अभ्यास करता तिथं चिटकून ठेवले, ब्रश करत करत मस्तपैकी पाहत राहायचे, फिनॉल कुठे, बेंझिन कुठे, नॅफ्थलीन कुठे, ॲनिसॉल कुठे, फिनिटॉल कुठे है ना, ॲक्रोलिन कुठे, हे सगळे कंपाऊंड व्यवस्थित पाहत गेले. काय सांगतायत याच्यापैकी एखादा कंपाऊंड आला तर आपल्याला, आहे की नाही? तर आपल्या मेहनतीची किंमत अशा ठिकाणी जाते. कळालं काय म्हणत आहे? प्रॉपरली व्यवस्थित कॅमेरामॅन व्यवस्थित फोकस करा. या साईडकडनं एका स्क्रीनमध्ये बसणार नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित आरामशीर व्हिडिओ पॉज करत 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 हे एका पेजवरती लिहून ठेवा तुम्ही, हो का? आता आपण पाहणार आहोत आजचा फिनॉलचा केमिकल प्रॉपर्टीचा पोर्शन. ॲक्च्युली केमिकल प्रॉपर्टी ऑफ फिनॉल हा आस्पेक्ट त्याच्या नेचरवरती डिपेंड आहे. ज्या नेचरला आपण नाव दिलेलं आहे हो ॲसिडिक नेचर. कोणतं नेचर? ॲसिडिक नेचर. ॲक्च्युली ऑर्डर तुम्हाला माहीत झालेली आहे की बाबा फिनॉलचं ॲसिडिक नेचर करस्पॉन्डिंग जो काही पर्टिक्युलरली कार्बोक्झिलिक ॲसिड असतील, कार्बोक्झिलिक ॲसिड जे असतील त्या कार्बोक्झिलिक ॲसिडपेक्षा फिनॉलचं ॲसिडिक नेचर कमी असेल, पण फिनॉल हा अल्कोहोलपेक्षा जास्त ॲसिडिक असेल. तर हा जो फिनॉल आहे ह्याचं ॲसिडिक नेचर आपण जेव्हा स्टडी केलं डॉक्टर, तर ॲसिडिक नेचर स्टडी करताना काय काय प्रॉपर्टी पाहायला मिळाल्या पहा. पहा प्रॉपरली, हा OH फिनॉल, ओके, एक एक प्रॉपर्टी. इन ॲक्वियस सोल्युशन प्रोड्युसेस H+ आयन, ओके. दुसरा, इट कन्वर्ट ब्ल्यू लिटमस टू रेड लिटमस, है ना. लिटमस पेपर ब्ल्यू लिटमसला तो रेडमध्ये कन्वर्ट करतो. इवन इट कॅन रिॲक्ट विथ सोडियम मेटल. सोडियम मेटल सोबत रिॲक्ट झाला तो हे pH म्हणजे बेन्झिन रिंग आहे. सोडियम फिनॉक्साइड प्लस हायड्रोजन गॅस लिबरेट होईल. इवन हा कंपाऊंड NaOH सोबत जर रिॲक्ट झाला तरी फर्दर इथं सोडियम फिनॉक्साइड प्लस वॉटर बनेल. ॲसिडिक नेचर आहे ना, NaOH बेस आहे. पण जर हा का फिनॉल आपण Na2CO3 NaHCO3 सोबत रिॲक्ट झाला तर इथं रिॲक्शन होत नाही. याचा अर्थ तो एवढा पण स्ट्रॉंग ॲसिड नाही आहे, एवढा पण तो स्ट्रॉंग ॲसिड नाही आहे की जो बायकार्बोनेट कार्बोनेट सोल्युशन सोबत न्यूट्रलायझेशन रिॲक्शन फॉलो करेल. हां, पण तो NaOH सोबत रिॲक्ट होतो. ह्या ज्या प्रॉपर्टी होत्या हे पूर्ण बिहेवियर फिनॉलचं कोणतं बिहेवियर होतं? ॲसिडिक नेचर होतं. या सगळ्या रिॲक्शन फिनॉलचं कोणतं नेचर एक्सप्लेन करतात डॉक्टर? ॲसिडिक नेचर एक्सप्लेन करतात. कळाला कॉन्सेप्ट काय म्हणत आहे प्रॉपरली? ओके. हा होता ॲसिडिक नेचरच्या बाबतीत. आता ॲसिडिक नेचरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण सुरुवातीला पाहूया आपला जो फिनॉल मॉलिक्यूल आहे, हा फिनॉल मॉलिक्यूल पाण्यात टाकल्यानंतर पहा, फिनॉलला पाण्यात टाकलं, पानी में डालने के बाद फिनॉल H+ डोनेट करतो. आणि काय बनवतो? फिन ऑक्साइड आयॉन बनवतो. तर ॲसिडिक नेचरसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे हा H+ है ना. पण हा H+ जेवढा जास्त वेळेस फ्री राहील
बरोबर. त्याच्यावरून आपण ॲसिडिक नेचर कॅलिब्रेट करतो. त्याच्यासाठी आपल्याला दोघांची स्टॅबिलिटी स्टडी करणं गरजेची आहे. फिनॉलची पण स्टॅबिलिटी आणि फिनॉक्साईड आयॉनची पण स्टॅबिलिटी. जर कन्सिडर करा फिनॉक्साईड आयॉनची स्टॅबिलिटी जास्त असेल, फिनॉक्साईड आयॉन जर स्वतःला जास्त स्टेबल समजत असतील डॉक्टर, तर डेफिनेटली प्रोटॉन जास्त बाहेर असतील, H+ जास्त फ्री असतील. बरोबर. जर ते H+ जास्त वेळासाठी फ्री असतील तर डेफिनेटली फिनॉक्साईडला H+ची आठवणच येणार नाही. पण जर फिनॉक्साईड आयनची स्टॅबिलिटी कमी असेल तर तो काय विचार करतो, नाही बाबा आपण फिनॉल फॉर्ममध्येच बरे होतो, आपला प्रोटॉन वापस घेतो आणि रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये येईल. म्हणून आपण स्टॅबिलिटी स्टडी करतो. मग या केसमध्ये आपण जेव्हा पहिल्यांदा फिनॉलची स्टॅबिलिटी स्टडी केली डॉक्टर, फिनॉलचा रेझोनन्स ऑलरेडी तुम्ही GOC मध्ये पाहिलेला आहे. थोडक्यात सांगतो पहा, या ठिकाणी ऑक्सिजनचा जो लोन पेअर आहे तो बेंझिनवरती जाईल. ओके. मग हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा पद्धतीने बनतील पहा. या ठिकाणी ऑक्सिजन आणि पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह चार्ज आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज. बरोबर. बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग सायमल्टेनियसली, त्यालाच आपण काय म्हणतो डॉक्टर, रेझोनन्स म्हणतो. हा बॉन्ड इथं प्रेशर देईल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. सांगा काय बनेल. हा डबल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन, इथे पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी डबल बॉन्ड, सांगा ना इथे निगेटिव्ह चार्ज येईल. बरोबर. चला सांगा काय होईल. फर्दर हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा बॉन्ड या साईडला शिफ्ट होईल. क्या बनेगा बोलो डॉक्टर लोक हो. क्लियर. सांगा ना. इथे डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन, इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज. आता फिरून फिरून इलेक्ट्रॉन वापस आपले आलेले आहेत. असं पाहताना हा जो काही कार्बन आहे या साईडला इलेक्ट्रॉन शिफ्ट करतो आणि ऑक्सिजन आपले इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतो. त्याच्यामुळं स्ट्रक्चरल अस्पेक्ट जो झाला तो अशा पद्धतीचा झाला. ओके. दॅट इज द पर्टिक्युलर रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. हे होतं फिनॉलचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता पाहूया आपण फिनॉक्साईड आयॉनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. O- आहे ना. बरोबर. चला सांगा पटपट. हा बॉन्ड इथं शिफ्ट करेल, इथं हा बॉन्ड पेअर डोनेट करतो है ना. ऑक्सिजन बॉन्ड पेअर, इथं ऑक्सिजननं लोन पेअर डोनेट केला. इथे याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले ना, OHचा बॉन्ड तुटल्यामुळं त्या ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीमुळं कोणाकडे आले, हा बॉन्ड ब्रेक झाला ना, त्याच्यामुळे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे. ऑलरेडी याच्याकडे लोन पेअर आहे आणि त्यातला ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्डमधला जो बॉन्ड पेअर आहे तो आल्यामुळे बरोबर त्याच इलेक्ट्रॉनला त्यानं शिफ्ट केलं. बरोबर. बॉन्ड पेअर म्हणजे लोकांचे इलेक्ट्रॉन, लोन पेअर म्हणजे आपले इलेक्ट्रॉन. बरोबर. आता माझ्याकडे माझा पण मोबाईल आहे आणि माझ्या मित्राचा मोबाईल आहे आणि मला तुमच्यापैकी कोणीतरी डॉक्टर लोक हो मला मोबाईल मागितला, तर मी काय करेल, माझ्या हातात माझा मोबाईल म्हणजे माझा लोन पेअर, माझ्या मित्राचा मोबाईल म्हणजे बागल सरांचा मोबाईल म्हणजे बॉन्ड पेअर. मग मी काय करेल, माझ्या मोबाईलमधली प्रायव्हसी तुम्हाला कळू नये म्हणून मी कोणाचा मोबाईल देईल तुम्हाला, बागल सरांचा मोबाईल देईल, है की नाही. दॅट इज बॉन्ड पेअर देईल. लोन पेअर दिल्यामुळं मला इफेक्ट येईल ना. तर एक्झॅक्टली तसंच इथं फिनऑक्साईड आयॉन जो आहे, फिनऑक्साईड आयॉन जो आहे स्वतःचा लोन पेअर देण्याऐवजी बॉन्ड पेअर देतो आणि बॉन्ड पेअर दिल्यामुळे इथं ऑक्सिजनमध्ये असा पर्टिक्युलरली चार्ज येतो का पहा, चेक करा. नाही येत. फर्दर रेझोनन्स. आता रेझोनन्स तुम्हाला माहीत आहे या केसमध्ये हा डबल बॉन्ड, इथे निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी डबल बॉन्ड, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. सांगा ना. हा डबल बॉन्ड हो, इथे डबल बॉन्ड, इथं निगेटिव्ह चार्ज. लास्टली इलेक्ट्रॉन हा घेऊन टाकतो आणि तो आपला इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर जवळपास मॅच आहेत, पण जर प्रॉपरली स्टडी केलं तुम्ही तर या ठिकाणी पहा हा होता फिनॉक्साईड आयॉन. मग आता या रेझोनन्सहून कशी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येईल है ना, आपल्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न. तुम्ही प्रॉपरली जर चेक केला असेल तर या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पहा या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये अट्रॅक्शन असेल. याला आपण चार्ज सेपरेशन म्हणतो डॉक्टर. काय म्हणतो? चार्ज सेपरेशन म्हणतो.
आणि या चार्ज सेपरेशनमुळे पहा ना, हा निगेटिव्ह चार्ज खाली जाण्यासाठी प्रयत्न करायला आहे, पण वरतून ऑक्सिजन पकडून ठेवले. निगेटिव्ह चार्ज म्हणाले जाती हूँ मैं, यानं काय म्हणाले जल्दी है क्या, पकडून ठेवले का त्यानं, पकडून ठेवले. पकडून ठेवल्यामुळं डिलोकलायझेशन इफेक्टिव्हली होईल का, काय म्हणते पहा, या पॉझिटिव्ह चार्ज आणि या निगेटिव्ह चार्ज म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. या अट्रॅक्शनमुळं डिलोकलायझेशन निगेटिव्ह चार्जचं फास्ट होणार नाही, म्हणजे रेझोनन्स फास्ट होणार नाही. रेझोनन्स जर फास्ट झाला नाही तर स्टॅबिलिटी आहे, पण जेवढी पाहिजे तेवढी नाही. आता तेच फिनॉक्साईड आयनमध्ये पहा, बॉन्ड पेअर शिफ्ट झाल्यामुळं ऑक्सिजनवरती चार्ज आला नाही. चार्ज आला नाही म्हणून चार्ज सेपरेशन होत नाही, म्हणजे ड्युरिंग द रेझोनन्स ऑफ फिनॉल there will be charge separation which is going to decline the delocalization of negative charge over the benzene ring. But in case of resonance of phenoxide ion there will be no charge separation. त्याच्यामुळे effective resonance is going to occur. त्याच्यामुळे फिनॉल पेक्षा फिनॉक्साइड आयॉनची स्टॅबिलिटी कशी असेल, जास्त असेल. म्हणून इथं लिहितो मोर स्टेबल. जर हा मोर स्टेबल असेल तर कंपल्सरी फिनॉल इज मोर ॲसिडिक असेल. बरोबर, फिनॉलला H+ आयॉन देण्यामध्ये स्वतःला स्टॅबिलिटी मानता येईल. समजला कॉन्सेप्ट. म्हणजे आपण फिनॉलचं ॲसिडिक नेचर अशा पद्धतीने एक्सप्लेन केलं. फिनॉलचं रेझोनन्स काढलं, फिनॉक्साईड आयॉनचं रेझोनन्स काढलं, तर फिनॉक्साईड आयॉनच्या रेझोनन्सची स्टॅबिलिटी नॉर्मल फिनॉलपेक्षा जास्त होती. याचा अर्थ फिनॉल स्वतःला ॲसिडिक नेचरमध्ये जास्त स्टेबल मानतो, म्हणून त्याच्या रिॲक्शन जास्त आहेत. आता हा झाला कॉन्सेप्ट रेझोनन्सच्या बाबतीत. बरोबर, थोडक्यात जर प्रॉपरली स्टडी केलं, थोडं कॅमेरामॅन आम्हाला इकडे कॅमेरा शिफ्ट करून द्या. प्रॉपरली जर स्टडी केलं डॉक्टर लोक हो तुम्ही, हे फिनॉलचं स्ट्रक्चर आहे पहा. थोडक्यात सांगतो, पहा तुम्ही, ही कोणती पोझिशन हो, ऑर्थो. बरोबर, ही कोणती पॅरा, ही कोणती ऑर्थो. याच्यात मेटा पोझिशनवरती कुठं चार्ज दिसायला का नाही, म्हणजे जेव्हा आपला फिनॉल बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन डोनेट करतो, अख्ख्या बेन्झीन रिंगच्या स्ट्रक्चरमध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त वेळासाठी असते. म्हणून तर आपण फिनॉलला ओपी डायरेक्टिंग म्हणतो. मग आता ओपी डायरेक्टिंग इफेक्ट काय राहतो ॲक्च्युली पहा, तो पहा. तर त्याला काय सांगायचं होतं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनसाठी जो इलेक्ट्रोफाईल अटॅक करेल. आता इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. अख्ख्या बेन्झीन रिंगवरती पॉझिटिव्ह चार्जला जर अटॅक करायचा असेल तर तो निगेटिव्ह चार्जवरती अटॅक करतो, आणि त्याला निगेटिव्ह चार्ज ऑर्थो पोझिशनला दिसेल आणि कोणत्या पोझिशनला दिसते, पॅरा पोझिशनला. म्हणून आपण म्हणतो फॉर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन फिनॉल इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. मेटा पोझिशन जी असेल, या मेटा पोझिशनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटीज नाही आहे, त्याच्यामुळं फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीजवरती जे काही रिॲक्टंट इलेक्ट्रोफाईल अटॅक करतील ते एक तर ऑर्थो पोझिशनवरती अटॅक करतील किंवा पॅरा पोझिशनवरती अटॅक करतील. कळाला कॉन्सेप्ट. आता पाहू थोडक्यात ॲसिडिक प्रॉपर्टीज, ॲसिडिक नेचर. सबस्टिट्युटेड फिनॉलमध्ये ॲसिडिक नेचर कशा पद्धतीचं असेल. ओके, नोट डाऊन. आता एक तो गोष्ट क्लिअर झाली, फिनॉक्साईड आयनची रेझोनन्स स्टॅबिलिटी फिनॉलपेक्षा जास्त आहे, म्हणून फिनॉल स्वतःला ॲसिडिक नेचरमध्ये जास्त स्टॅबिलाइज करेल. आता फिनॉल सबस्टिट्युटेड फिनॉलमध्ये कशा पद्धतीनं आपण ॲसिडिक नेचर एक्सप्लेन करू शकतो तो कॉन्सेप्ट पाहूया. ओके, कन्सिडर करा हा OH ग्रुप. मी फक्त रिवाइज करत आहे, ऑलरेडी आपण GOC मध्ये ॲसिडिक नेचर फिनॉलचं प्रॉपरली स्टडी केलेलं असेल. आता विचार करा, दोन्ही फिनॉल आहेत. कन्सिडर करा, या फिनॉलवरती आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप सबस्टिट्यूट केलेले आहेत आणि या फिनॉलवरती आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप सबस्टिट्यूट केलेले आहेत. डोनेटिंग म्हणजे पहा ना, हे इकडं बेन्झीन रिंगवरती इलेक्ट्रॉन डोनेट करत आहेत. ओके, पहा, चेक करा. आता मला सांगा, ऑलरेडी फिनॉलच्या रेझोनन्समध्ये निगेटिव्ह चार्ज ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती असेल, इथे सुद्धा निगेटिव्ह चार्ज ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती असेल. बरोबर, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत, म्हणजे आता विचार करा, जर ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनवरती जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ठेवले आपण, हे ॲरो काय इंडिकेट करते, ते इलेक्ट्रॉन इकडे देणार आहेत. तर मला सांगा, ऑलरेडी आता जेव्हा फिनॉलचा ऑक्सिजन
बेन्झीनवरती इलेक्ट्रॉन देईल. ओके, पहा चेक करा ॲसिडिक नेचर कशा पद्धतीनं. फिनॉलचा ऑक्सिजन जेव्हा बेन्झीनवरती रेझोनन्ससाठी इलेक्ट्रॉन देईल, ॲटोमॅटिकली इथे पोलॅरिटी जी असेल OH बॉन्डची ती वाढते. बरोबर, कारण की ऑक्सिजन, फिनॉलचा ऑक्सिजन काय म्हणतो, बाबा मी बेन्झीनला रेझोनन्ससाठी इलेक्ट्रॉन दिलेत, माझे इलेक्ट्रॉन कमी झालेत, मी खानदानी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे मला तुझ्याकडनं इलेक्ट्रॉन घेणं गरजेचं, म्हणून ऑक्सिजन हायड्रोजनच्या बॉन्डकडचे इलेक्ट्रॉन ओढतो. मग ह्याच्यामुळे पोलॅरिटी वाढते. आता विचार करा, हे जे इलेक्ट्रॉन खाली आलेले आहेत यांना जर खाली भरपूर वेळ लागणार असेल, खालच्या खालीच भरपूर रेझोनन्समध्ये ते खेळत आहेत इलेक्ट्रॉन, जर फिनॉलच्या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त बेन्झीनवरतीच खेळत असतील तर ॲटोमॅटिकली ऑक्सिजन काय म्हणतो हायड्रोजनला, बघ बाबा मी तर खाली बेन्झीनला इलेक्ट्रॉन दिले, माझं ते निस्वार्थ वृत्तीचं काम होतं, पण आता ते खाली इलेक्ट्रॉन बेन्झीन दुसऱ्याला द्यायला, तर मी काय करू, म्हणजे आता मला कोणाचे इलेक्ट्रॉन घेणं गरजेचे, तुझे इलेक्ट्रॉन, म्हणून तो OH बॉन्डची पोलॅरिटी वाढवतो, ॲटोमॅटिक ॲसिडिक नेचर वाढतं. आता विचार करा, इथं डोनेटिंग ग्रुप आहेत. हा कोणता ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा कोणता ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा कोणता ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती वाढले तर ॲटोमॅटिक या आलेल्या निगेटिव्ह चार्जला हे पण इलेक्ट्रॉन दिलेत ना, इथं निगेटिव्ह चार्ज आला आहे आणि तिथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप परत इलेक्ट्रॉन दिले, घे अजून घे अजून, त्याच्यामुळे इथलचं डिलोकलायझेशन काय होईल, फास्ट होईल. बरोबर, हे इलेक्ट्रॉन लवकरात लवकर शिफ्ट होतील. जर लवकर शिफ्ट झाले तर ते लवकर ऑक्सिजनकडे येतील. जर इलेक्ट्रॉन लवकर ऑक्सिजनकडे आले, बरोबर, तर या केसमध्ये पोलॅरिटी ऑफ OH बॉन्ड काय होईल, डिक्रीज होईल आणि त्याच्यामुळं इथं ॲसिडिक नेचर सुद्धा काय होतं, हो डिक्रीज होतं. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळं पोलॅरिटी OH बॉन्डची कमी होते, ॲसिडिक नेचर सुद्धा कमी होतं. आता तेच जर आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपचा विचार केला तर विचार करा, या ठिकाणी आपण जर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप लावले, EWG इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप, EWG, इथे पण EWG. आता या केसमध्ये काय करता येईल पहा बरं डॉक्टर सांगा. अशा ठिकाणी आता मला सांगा, ऑक्सिजन फर्दर इलेक्ट्रॉन देणार रेझोनन्ससाठी आणि त्यात ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असल्यामुळं काय झालं, त्या निगेटिव्ह चार्जला ती ओढायलेत ना. बरोबर, ऑक्सिजननं दिले वरून बेन्झीनला रेझोनन्ससाठी, पण हा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप त्या निगेटिव्ह चार्जला पकडून ठेवायला आहे. पकडून ठेवल्यामुळं हा खाली लवकर जाईल का, नाही. म्हणजे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन बेन्झीनवरती जास्त वेळासाठी रेझोनन्ससाठी जर राहिले तर ॲटोमॅटिक OH बॉन्डची पोलॅरिटी वाढते. म्हणजे आपल्याला इथं लिहिता येईल, पोलॅरिटी ऑफ OH बॉन्ड इन्क्रीजेस आणि त्याच्यामुळं ॲसिडिक नेचर फिनॉलचं काय होतं, हो वाढतं. म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप वाला सबस्टिट्यूटेड फिनॉल डेफिनेटली इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपवाल्या फिनॉलपेक्षा मोर ॲसिडिक असेल. आता ओळखायचं कसं मग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आणि डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपचा -I इफेक्ट असतो आणि -M इफेक्ट असतो, GOC. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा +I इफेक्ट असतो आणि +M इफेक्ट असतो, GOC. याच्याहून आपण एक्सप्लेन करू शकतो की इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप increases acidic nature of phenol, electron donating group decreases acidic nature of phenol. Okay, note down. आता ॲसिडिक नेचर फिनॉलचं एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं पहा. हा फिनॉल आहे, याला आपण जर पाण्यात टाकलं है ना ॲक्वेस स्टेटमध्ये तर काय बनेलो, फिनॉक्साईड आयॉन प्लस हा H+ किंवा H3O+. ओके, आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं पहा डॉक्टर, ॲसिडिक स्ट्रेंथ मोजण्यासाठी आपण याला जर डिसोसिएशन कॉन्स्टंट थ्रू स्टडी केलं, के थ्रू, बरोबर, तर आपल्याला इथं असं म्हणता येईल ना, के डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिनॉक्साईड आयॉन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिनॉल. वॉटर जो होता तो आपण इकडे घेतलेला आहे, के. म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू जास्त, इफ Ka इज मोर देन ॲसिडिक नेचर विल ऑल्सो इन्क्रीजेस. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर pKa व्हॅल्यू जी असते
pKa व्हॅल्यू, इट इज द इनवर्स ऑफ Ka व्हॅल्यू आहे ना. pKa व्हॅल्यू जी असते ती इनवर्स असते, तुम्ही ॲसिडिक नेचरमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, जर Ka व्हॅल्यू कमी झाली म्हणजे pKa व्हॅल्यू इन्क्रीज झाली, याचा अर्थ काय असेल तर तिथं तो वीक ॲसिड असेल. जर Ka व्हॅल्यू वाढली याचाच अर्थ आपण pK व्हॅल्यू कमी झाली त्याचा अर्थ तो ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड असतो. या गोष्टीला क्लॅरिफाय करा. ओके, समजला कॉन्सेप्ट. आता काय ॲसिडिक नेचर, ऑलरेडी GOCच्या बुकलेटमध्ये भरमसाठ ॲसिडिक नेचरच्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. मी फक्त थोडक्यात रिवाइज करतो. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप इन्क्रीजेस ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ फिनॉल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डिक्रीजेस ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ फिनॉल. ओके, आता या केसमध्ये ऑर्थो सबस्टिट्यूट नायट्रो ग्रुप आहे बरोबर. तुम्हाला जर आठवत असेल तर या ठिकाणी या दोघांमध्ये हायड्रोजन बॉन्डिंगचा कॉन्सेप्ट येतो. त्याच्यामुळे ऑर्थो नायट्रोफिनॉल ऑर्थो पोझिशनवरती तुम्हाला आठवत असेल इथं -I पण असतो आणि -M पण असतो. या मेटा पोझिशनला फक्त -I असेल, इथं -I मिनिमम असेल आणि -M पण असेल बरोबर. पण या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंगमुळं फिनॉलचं ॲसिडिक स्ट्रेंथ कमी होतं. आता ते ॲसिडिक स्ट्रेंथ कमी झाल्यामुळं ॲक्च्युअल ऑर्डर जर पाहिली तर पॅरानायट्रोफिनॉल इज मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर टू ऑर्थोनायट्रोफिनॉल, आफ्टर दॅट मेटानायट्रोफिनॉल अँड लास्टली नॉर्मल फिनॉल. ही त्याची ओरिजिनल ॲसिडिक ऑर्डर होती. मला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज पडणार नाही कारण की तुम्ही GOCमध्ये एकदम परफेक्टली पाहिलेलं आहे. ओके, समजत आहे काय म्हणत आहे. आता मिथाईल ग्रुप, मिथाईल ग्रुप हा जो असतो हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि तुम्हाला माहीत आहे ऑर्थो पोझिशनवरती इथं हायपर कॉन्ज्युगेशन पण असेल आणि +I इफेक्ट पण असेल. इथं मेटा पोझिशनवरती फक्त +I, इथं हायपर कॉन्ज्युगेशन पण असेल, +I इफेक्ट मिनिमम असेल. मग डोनेटिंग ग्रुपमुळं फिनॉलचं ॲसिडिक नेचर कमी होते. मग सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट नॉर्मल फिनॉल असेल, त्याच्यानंतर मेटा पोझिशनला +I इफेक्ट कमी असतो. डिस्टन्स आहे ना, इथं ॲक्च्युली हायपर कॉन्ज्युगेशन असल्यामुळं तो येईल, त्याच्यानंतर तिसरा येईल आणि लास्टली फर्स्ट येईल. अशी ॲसिडिक ऑर्डर असेल. क्लॅरिफाय झाली. थर्ड याच्यामध्ये नॉर्मलच घेतले अशाच पद्धतीचे एक्झाम्पल येणार डॉक्टर. हा पिक्रिक ॲसिड आहे. पिक्रिक ॲसिडचं ॲसिडिक नेचर जास्त आहे कारण की ऑर्थो आणि पॅरा पोझिशन फुल्ली कंपोज्ड ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप. त्याच्यानंतर येतो ऑर्थो नायट्रोफिनॉल, त्यानंतर पॅरा नायट्रोफिनॉल, त्याच्यानंतर ऑर्थो आणि लास्टली नॉर्मल फिनॉल. अशा पद्धतीचं ॲसिडिक ऑर्डर येतं. ओके, समजला कॉन्सेप्ट. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपचा -I -M इफेक्ट जेवढा जास्त असेल तेवढं जास्त फिनॉलचं ॲसिडिक नेचर असेल. गॉट इट. नाव वी विल मूव्ह ऑन टुवर्ड्स द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. ओके, नोट डाऊन. आता केमिकल प्रॉपर्टी ऑफ फिनॉल म्हटल्यानंतर फिनॉलची पहिल्यांदा सगळ्यात पहिल्या सोपी टेस्ट पाहू जी NCERTमध्ये मेन्शन केलेली आहे डॉक्टर आणि ज्याच्यावरती प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. ती जी आहे ती पहिली रिॲक्शन विथ न्यूट्रल एफिशियन्सी फेरिक क्लोराइड. इट इज टिपिकली आयडेंटिफिकेशन टेस्ट. ही आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे डॉक्टर फिनॉलसाठी. ओके, जर आपण प्रॉपरली पाहिलं तर त्यांना काय म्हणायचं होतं, हा जो फिनॉल मॉलिक्यूल असतो म्हणे, फिनॉल आणि अल्कोहोल मॉलिक्यूलला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण FeCl3 वापरतो, न्यूट्रल FeCl3. ओके, न्यूट्रल 3 मॉलिक्युल्स ऑफ फिनॉल घेतले. आता 3 मॉलिक्यूल फिनॉल सोबत FeCl3 रिॲक्ट झाल्यानंतर ॲक्च्युली कॉम्प्लेक्स असा बनेल, PH हा थ्राइस आयर्न प्लस 3 मॉलिक्युल्स ऑफ HCl. याला फेरिक फिनॉक्साईड म्हणतो. म्हणजे न्यूट्रल फेरिक क्लोराईड सोबत फिनॉल जेव्हा रिॲक्ट होईल तेव्हा फेरिक फिनॉक्साईड म्हणतो, ज्याचा की व्हायलेट कलर असतो. व्हायलेट कलर असतो. ओके, पण हीच टेस्ट जर आपण अल्कोहोल सोबत रिॲक्ट केला FeCl3 न्यूट्रल फॉर्ममध्ये, अल्कोहोल सोबत जर आपण रिॲक्ट केला तर नो कलर, नो व्हायलेट कलर येईल. म्हणजे ही जी टेस्ट आहे डॉक्टर ही फक्त आयडेंटिफिकेशन टेस्ट कोणासाठी आहे, फिनॉलसाठी आहे. फिनॉल कॅन रिॲक्ट विथ न्यूट्रल FeCl3 टू प्रोड्यूस व्हायलेट कलर विथ फॉर्मेशन ऑफ
फेरिक फिनॉक्साइड. बट अल्कोहोल कॅन नॉट गिव्ह दिस टेस्ट. म्हणजे अल्कोहोलला फिनॉलपासून, फिनॉलला अल्कोहोलपासून डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण या रिॲक्शनचा वापर करतो. ओके, नोट डाऊन. मग आता फिनॉलची नेक्स्ट रिॲक्शन, फिनॉलचं असायलेशन होतं. फिनॉलचं असायलेशन होऊ शकतं, याला असायलेशन म्हणतो. असायलेशन ऑफ फिनॉल, त्याच्या प्रॉपर्टीनुसार रिॲक्शन घेते. ओके, आता असायलेशनमध्ये जनरली काय केलं जातं पहा, फिनॉलला आपण ॲसिटाईल क्लोराईड किंवा ॲसिटिक अनहायड्राईड कोणासोबत आहे रिॲक्ट करतो. ॲसिटाईल क्लोराईड, याला ॲसिटाईल क्लोराईड म्हणतो डॉक्टर. ॲसिटाईल क्लोराईड, ॲसिटाईल क्लोराईड घेतला तर आपल्याला तिथं पिरिडीन घ्यावा लागणार. पिरिडीनसोबत फिनॉलची रिॲक्शन केली है ना, तर टिपिकली हा HCl बनेल. ओके, हां, आणि ईस्टर बनतो. हो, काय बनतो ईस्टर, OC डबल बॉन्ड O डॅश CH3, फिनिल ॲसिटेट, फिनिल ॲसिटेट बनेल. हा फिनिल, हा ॲसिटेट बरोबर, प्लस HCl हा न्यूट्रलाइज होतो. किंवा तीच रिॲक्शन या साईडला लिहितो. तोच फिनॉल घेतला आपण आणि ॲसिटिक अनहायड्राईड घेतला, OC डबल बॉन्ड CH3, C डबल बॉन्ड O CH3, ॲसिटिक अनहायड्राईड. याच्यावरती बॅन आहे हा डॉक्टर, ॲसिटिक अनहायड्राईड. जर ॲसिटिक अनहायड्राईड सोबत रिॲक्ट केला ॲसिडच्या मीडियममध्ये, ॲसिडिक मीडियममध्ये जनरल रिॲक्ट होतो. सेम कॉन्सेप्ट इथं, हा ॲसिटिल क्लोराईडचा पोर्शन, फिनाईल ॲसिटेट, परत तोच कंपाऊंड बनेला OC डबल बॉन्ड CH3 प्लस CH3COOH. हा कॉन्सेप्ट. या पर्टिक्युलर रिॲक्शनला आपण असायलेशन म्हणतो. ईस्टर फॉर्मेशन, ईस्टर बनायला ना, ईस्टर फॉर्मेशन. म्हणजे रिॲक्शन ऑफ फिनॉल विथ ॲसिड क्लोराईड और ॲसिड अनहायड्राईड. या रिॲक्शनचं एक्सटेन्शन नंतर दाखवणार आहे मी फ्राईज रिअरेंजमेंटमध्ये थोडं पुढे गेल्यावर. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा अजून कॉन्सेप्ट आला नाही, फक्त हे ईस्टर फॉर्मेशन सांगते. ओके, नेक्स्ट रिॲक्शन होती आपली रिॲक्शन ऑफ फिनॉल विथ झिंक डस्ट. छोटी छोटी रिॲक्शन आधी घेऊन टाकतो. झिंक डस्ट सोबत सुद्धा फिनॉल रिॲक्ट होतो म्हणे, झिंक डस्ट सोबत. कशा पद्धतीने पहा, जर आपण गिवन फिनॉल मॉलिक्यूल, फिनॉल जो आहे या फिनॉल मॉलिक्यूलला जर आपण झिंक सोबत हीट केलं, झिंक सोबत, तर हा फिनॉल स्वतःला रिड्यूस करतो. कशामध्ये, बेन्झीनमध्ये डॉक्टर. कशामध्ये डॉक्टर, बेन्झीनमध्ये कन्वर्ट होतो. प्लस फॉर्मेशन ऑफ झिंक ऑक्साइड, फॉर्मेशन ऑफ झिंक ऑक्साइड. गॉट इट, नोट डाऊन. आता फिनॉल हा जो पर्टिक्युलर केमिकल प्रॉपर्टी देतो, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीचा जर पाहिला, विचार केला तर हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतो. ESR, इलेक्ट्रोफिलिक म्हणजे फिनॉलच्या स्ट्रक्चरवरती, फिनॉलच्या ॲरोमॅटिक स्ट्रक्चरवरती इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो. ॲट ऑर्थो अँड प्यारा पोझिशन. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देणार फिनॉल, पण कोणत्या पोझिशनला, ऑर्थो आणि प्यारा. त्यातल्या त्यात आपण पहिली रिॲक्शन पाहणार आहोत, हॅलोजिनेशन. या हॅलोजिनेशनमध्ये डॉक्टर लोको इलेक्ट्रोफाईलच्या फॉर्ममध्ये हॅलोजन फिनॉलच्या ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनवरती अटॅक करेल. ओके, पहा कशा पद्धतीने सांगतो, व्यवस्थित गडबड न करता. हा आहे आपला फिनॉल. आता तुम्हालाही माहिती आहे फिनॉल हा जो ॲक्च्युअल कंपाऊंड आहे, या फिनॉलमध्ये आपण रेझोनन्समध्ये पाहिलं होतं, फिनॉलपेक्षाही जास्त स्टेबल कोण होता, फिनॉक्साईड आयन होता. कोण होता, फिनॉक्साईड आयन. मग मला सांगा, जर त्याला रिॲक्शन करायची असेल, ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीत एक गोष्ट क्लॅरिफाय करतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड जेवढे जास्त स्टेबल असतात तेवढी जास्त त्यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी असते. काय म्हणत आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड जेवढे जास्त स्टेबल तेवढी जास्त त्यांची केमिकल प्रॉपर्टी. कशामुळं, ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये जर प्रॉपरली पाहिलं, तुम्हाला आठवत असेल तर आपण माहीत आहे बेन्झीन रिंगवरती रिॲक्शन करतो
आता हा ए सबस्टिट्यूएंट आहे जो बेंझिनला इलेक्ट्रॉन देणार, हा नॉर्मल बेंझिन, आणि इथे आपण काय करत आहोत, एक बी सबस्टिट्यूएंट घेत आहोत जो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो. मग त्याला काय म्हणायचं होतं, रिॲक्शन ज्या होतात ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या स्ट्रक्चरवरती होतात. मग स्ट्रक्चर जर स्टेबल असेल तर त्याच्यावरती अटॅक जोरात करता येतो. अगर ये बेंझिन का स्ट्रक्चर ज़्यादा स्टेबल है तर त्याच्यावरती जोरात अटॅक होईल. बरोबर. आता मला सांगा, इथलचा सबस्टिट्यूएंट बेंझिनला इलेक्ट्रॉन डोनेट करत आहे म्हणजे त्याचा +m किंवा +r इफेक्ट आहे. त्याच्यामुळे बेंझिनचं स्ट्रक्चर स्टेबल झालेलं आहे आणि स्टेबल झाल्यामुळे त्याच्यावरती कितीही जोरात अटॅक करता येतो. म्हणजे जेवढा जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल, जेवढं जास्त स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल, तेवढी जास्त त्याची रिॲक्टिव्हिटी वाढते. म्हणून तर या पर्टिक्युलर ऑप्शनला तुम्ही नाव दिलं होतं रिंग ॲक्टिवेटर. रिंग ॲक्टिवेटर जे असतात ते मोर रिॲक्टिव्ह असतात कोणापेक्षा, नॉर्मल बेंझिनपेक्षा, आणि नॉर्मल बेंझिनपेक्षाही लेस रिॲक्टिव्ह असतात -m -r वाले, ज्यांना आपण नाव देतो रिंग डिॲक्टिवेटर डॉक्टर. कारण की ते काय करायला, बेंझिनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून नेलेत. ऑलरेडी बेंझिन भिकारीन, त्या भिकाऱ्याकडून परत इलेक्ट्रॉन काढून घेतल्यामुळं त्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी कमी झाली. स्ट्रक्चर स्टेबल नाही आहे, त्याचं पोट दुखायला आणि त्याला सांगायला क्रिकेट खेळ. जमेल का? तुमचं पोट दुखत असेल तर तुम्ही क्रिकेट खेळू शकता का? पॉसिबलच नाही. तुमची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीच नसेल तर तुम्ही रिॲक्शनमध्ये भागच घेऊ शकत नाही, क्रिकेट खेळण्यामध्ये भागच घेऊ शकत नाही. म्हणून आपण म्हणतो रिॲक्टिव्हिटीच्या बाबतीत रिंग ॲक्टिवेटरची रिॲक्टिव्हिटी बेंझिनपेक्षा जास्त, बेंझिनची रिॲक्टिव्हिटी रिंग डिॲक्टिवेटरपेक्षा जास्त. आणि आपला फिनॉल जो आहे तो एक रिंग ॲक्टिवेटर आहे, म्हणून त्याची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनची रिॲक्टिव्हिटी कशी असेल, जास्त असेल. बरोबर. आता पॉईंट सांगायचा होता, फिनॉलपेक्षाही जास्त स्टेबल फिनॉक्साईड आयॉन आहे, फिनॉलपेक्षाही जास्त स्टेबल फिनॉक्साईड आयॉन आहे. मग मला सांगा, डेफिनेटली त्या फिनॉक्साईड आयॉनची केमिकल रिॲक्टिव्हिटी फिनॉलपेक्षा कशी असेल, जास्त असेल. म्हणून ज्या ज्या रिॲक्शनमध्ये आपण फिनॉलला फिनॉक्साईड आयॉनमध्ये कन्वर्ट करू, ज्या ज्या रिॲक्शनमध्ये फिनॉलला आपण फिनॉक्साईड आयॉनमध्ये कन्वर्ट करू, डेफिनेटली तिथं त्याची रिॲक्टिव्हिटी वाढणार. कशा पद्धतीनं पहा, आपण इथं फिनॉल घेतला आणि या ठिकाणी आपण ब्रोमीन वॉटर घेऊत. वॉटर, ब्रोमीन वॉटर, वॉटर पोलार सॉल्वंट आहे. पोलार सॉल्वंटमध्ये हा पण पोलार, तो पोलार, हा पण पोलार, पोलार 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 असल्यामुळे याचं डिसोसिएशन होईल ना. आणि डिसोसिएशन झाल्यानंतर फिनॉलचं डिसोसिएशन झाल्यावर काय बनतं, फिनॉक्साईड आयॉन बनतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, या पर्टिक्युलर फिनॉल ब्रोमीन वॉटरमध्ये, जनरली ब्रोमीन वॉटरमध्ये हा जो बॉन्ड आहे हा असा जर ब्रेक झाला तर याच्यावर निगेटिव्ह चार्ज, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. आता तुम्हाला माहिती आहे फिनॉल बेंझिन रिंगला इलेक्ट्रॉन देतो तर इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इथं ऑर्थो आणि पॅरा. तर हा ब्रोमीन इथं पण अटॅक करेल, इथं पण अटॅक करेल आणि इथं पण अटॅक करेल. त्याच्यामुळे तिथं स्ट्रक्चरल पोर्शन आपल्याला असा दिसेल, हा OH, इथे पण ब्रोमीन, इथे पण ब्रोमीन डॉक्टर आणि इथे पण ब्रोमीन. आता ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे एक इलेक्ट्रोफाईल येणार आणि दुसरा इलेक्ट्रोफाईल जाणार, एक भिकारी येणार दुसरा भिकारी जाणार. मग मला सांगा, इथून काय बाहेर पडेल, H+, इथून काय बाहेर पडेल, H+, आणि इथून काय बाहेर पडेल, H+. आता मला सांगा, हे जर आपण 3 ब्रोमीन मॉलिक्यूल घेतले तर ह्या 3 H+ सोबत हे 3 HBr, 3 Br- 3 HBr बनेल ना. बरोबर. तर हा जो मॉलिक्यूल बनला ऑर्थो प्यारा ऑर्थो ब्रोमो ट्राय ब्रोमोफिनॉल, याला ॲक्च्युली IUPAC नाव जर दिलं 1 2 3 4 5 6 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल हा मॉलिक्यूल बनतो. याचा ॲक्च्युली व्हाईट प्रिसिपिटेट असतो आणि त्याच्यावरून आपण ओळखतो की तिथं फिनॉलचं हॅलोजिनेशन झालं. तर ही पहिली रिॲक्शन होती फिनॉलची, बरोबर, ब्रोमीन वॉटर सोबत. कोणासोबत, ब्रोमीन वॉटर सोबत. ओके. नंबर दुसरी रिॲक्शन आहे ब्रोमीन विथ कार्बन डायसल्फाइड. म्हणजे पहा, पहिल्यांदा आपण
ब्रोमीन वॉटर घेतला, ब्रोमीन घेतला, पोलार सॉल्व्हंटमध्ये घेतला. कुठं? पोलार. तिथं फिनॉक्साईड आयन बनवला ना. फिनॉक्साईड आयन बनल्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी वाढली. त्याची रिॲक्टिव्हिटी ऑर्थोवरती वाढली, पॅरावरती वाढली. तिन्ही पोझिशनवरती ब्रोमीनने अटॅक केला. आता आपण जेव्हा कार्बन डायसल्फाईड घेऊ, कार्बन डायसल्फाईड जो आहे नॉन पोलार आहे, नॉन पोलार सॉल्व्हंट. त्याच्यामुळं इथं फिनॉक्साईड आयन बनण्याचे चान्सेस कमी. फिनॉक्साईड आयन जर कमी बनला तर ॲटोमॅटिकली रिॲक्टिव्हिटी काय होईल? कमी होईल. आणि ती रिॲक्टिव्हिटी कमी झालेली आपण अशा पद्धतीने दाखवतो. चेक करा. हा OH फिनॉल, इथे आपण घेतला ब्रोमीन आणि सॉल्व्हंट घेतला कार्बन डायसल्फाईड. तर ॲक्च्युअल रिॲक्शनचा रिदम जर पाहिला तोच कॉन्सेप्ट. हा ब्रोमीन. ओके, बॉन्ड ब्रेक झाला. इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज. हा ब्रोमीन एक तर इथं अटॅक करेल किंवा इथं अटॅक करेल, कारण की रिॲक्टिव्हिटी तेवढी जास्त नाही आहे. म्हणून प्रोडक्ट बनताना पहिला प्रोडक्ट जो बनतो OH ग्रुप, इथं ब्रोमीन प्लस दुसरा ब्रोमीन ऑर्थो पोझिशनवरती अटॅक करतो. बरोबर. जर आपण इथं घेताना 2 फिनॉल घेतले, 2 ब्रोमीन, तर इथं 2HBr बनेल ना, HBr. याचं नाव प्यारा ब्रोमो फिनॉल आणि याचं नाव ऑर्थो ब्रोमो फिनॉल. ओके, प्यारा ब्रोमो फिनॉल इथे मेजर प्रोडक्ट असेल डॉक्टर, आणि ऑर्थो ब्रोमो फिनॉल इथे मायनर प्रोडक्ट असेल. ओके, कळाला कॉन्सेप्ट. नॉन पोलार सॉल्व्हंट असल्यामुळं तिथं रिॲक्टिव्हिटी कमी झाली. प्यारा ब्रोमो फिनॉल. आता मला सांगा, हे जवळ आहेत ना, मग जवळ असल्यामुळे इथे जवळ असल्यामुळे मोठे मोठे ग्रुप आहेत, तर यांच्यामध्ये डेफिनेटली स्टेरिक इफेक्ट येतो ना. स्टेरिक इफेक्ट 2 म्हशी जवळ बसू शकत नाहीत. एक्झॅक्टली तसंच इथं स्टेरिक इफेक्ट आल्यामुळे रिपल्शन येईल. हे एकमेकापासून दूर आहेत, दूर असल्यामुळे यांच्यात रिपल्शन नाही, म्हणून स्टॅबिलिटी जास्त असेल. तर दॅट इज पर्टिक्युलरली हॅलोजिनेशन. पहिले ब्रोमिनेशन, ब्रोमीन वॉटर आणि दुसरी रिॲक्शन ब्रोमीन विथ कार्बन डायसल्फाईड. ब्रोमीन वॉटरमध्ये 2,4,6 ट्राय ब्रोमो फिनॉलचा व्हाईट प्रिसिपिटेट बनेल फिनॉल सोबत, आणि ब्रोमीन विथ कार्बन डायसल्फाईड सरमध्ये पॅरा ब्रोमो फिनॉल इज द मेजर, ऑर्थो ब्रोमो फिनॉल इज द मायनर प्रोडक्ट. ओके, नोट डाऊन. आता आपण फिनॉलची एक महत्त्वाची रिॲक्शन NCERT मध्ये मेन्शन केलेली आहे, नायट्रेशन. ॲक्च्युली नायट्रेशनमध्ये यील्ड कमी आहे, ऑक्सिडेशन होतं ना. नायट्रिक ॲसिड आहे, तो फार स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये येतो. पण त्याच पर्टिक्युलर नायट्रिक ॲसिडसोबत फिनॉल कशा पद्धतीने रिॲक्ट होतो पहा. चेक करा प्रॉपरली. 2 रिॲक्शन येतील याच्या. पहिल्यांदा ए लिहितो. ए रिॲक्शन. हा आपला फिनॉल घेतला, गुलाबजामुन काढणं गरजेचे आहे. ओके, हां चला. फिनॉलची रिॲक्शन आपण जेव्हा डायल्यूट नायट्रिक ॲसिड सोबत करू, HNO3 डायल्यूट नायट्रिक ॲसिड, HNO2O3 डायल्यूट नायट्रिक ॲसिड. टेम्परेचर कमी असतं जनरली. या पर्टिक्युलर रिॲक्शनला जर प्रॉपरली पाहिलं, डायल्यूट नायट्रिक ॲसिडला इथं निगेटिव्ह चार्ज, इथं पॉझिटिव्ह चार्ज. हा अटॅक करेल. इलेक्ट्रोफाईल आहे ना, ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिक जास्त आहे, म्हणजे हा बॉन्ड असा ब्रेक झाला. आपल्याला रिॲक्टिव्हिटी माहिती आहे. हा NO2+ इथं अटॅक करतो किंवा इथं अटॅक करतो. डायल्यूट आहे त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशन कमी, म्हणून इंडिव्हिज्युअली अटॅक करतील आणि आपले कंपाऊंड असे बनतील. डॉक्टर लोक हो, कंपाऊंड पहा, प्रॉपरली चेक करा. हा OH, हा N, डबल बॉन्ड O-O. ओके, ऑर्थोनायट्रोफिनॉल बनतो. प्लस दुसरा कंपाऊंड जर प्रॉपरली स्टडी केला, हा OH, हा N, डबल बॉन्ड O, हा ऑक्सिजन. आता इथून काय बाहेर पडेल ती सांगायची गरज आहे का? मला सांगा. इथून H+ बाहेर पडतो, इथूनही H+ बाहेर पडतो. हे 2 मॉलिक्यूल घेतले, हे पण 2 घेऊ. बरोबर, 2. इथे पण 2 मॉलिक्यूल प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर बनेल. क्लिअर. नावं देणं गरजेचे है ना. ऑर्थो पोझिशनला याचं नाव ऑर्थो नायट्रोफिनॉल. इसका नाम डॉक्टर प्यारा
नायट्रोफिनॉल, ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल. आता या दोघांमध्ये मेजर कोण असेल डॉक्टर? या दोघांमध्ये मेजर पॅरा नायट्रोफिनॉल. याच्या पहिलीची हिस्ट्री काय होती? हा OH आणि हा NO2 ग्रुप दूर दूर आहेत. जितने दूर रहेंगे उतनी स्टॅबिलिटी ज़्यादा. मग ऑर्थोनायट्रोफिनॉलचं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, पॅरा नायट्रोफिनॉलचं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, असं आपलं अझम्पशन आहे. पण जसं असतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. जसं असतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतंय, है की नाही? उसकी हाँ में भी ना रहती है, ना में भी हाँ रहती है, ऐसा कॉन्सेप्ट आहे. ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्ये जर प्रॉपरली पाहिलं तर OH ग्रुपचा हायड्रोजन आणि NO2 ग्रुपचा ऑक्सिजन यांच्यामध्ये इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. या इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये तो ऑक्सिजनचा हायड्रोजन त्या NO2ला पकडून ठेवतो. रिपल्शन होण्याऐवजी त्यांच्यामध्ये ॲफिनिटी डेव्हलप होते. म्हणून या केसमध्ये ऑर्थोनायट्रोफिनॉल हा मेजर प्रोडक्ट असतो डॉक्टर, आणि पॅरा नायट्रोफिनॉल हा मायनर प्रोडक्ट आहे. आणि जिथं कन्फ्युजन आहे डॉक्टर, कंपल्सरी तिथे प्रश्न आहे. फिनॉलचं आपण डायल्यूट नायट्रिक ॲसिड सोबत जेव्हा नायट्रेशन करू तर इलेक्ट्रोफाईल जो आहे तो फिनॉलच्या ऑर्थो ॲज वेल ॲज पॅरा पोझिशनला अटॅक करतो. ऑर्थो पोझिशनला अटॅक केल्यानंतर ऑर्थोनायट्रोफिनॉल बनेल. पॅरा पोझिशनला जो काही पर्टिक्युलर इलेक्ट्रोफाईल अटॅक करेल तेव्हा पॅरा नायट्रोफिनॉल बनतो. ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं ऑर्थोनायट्रोफिनॉल हा मेजर प्रोडक्ट बनतो. पॅरा नायट्रोफिनॉल याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर नसेल, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. आता दुसरा फिनॉल घेतला तर दुसऱ्या फिनॉलचा OHचा हायड्रोजन इथं बॉन्डिंग बनेल. म्हणजे ऑर्थोनायट्रोफिनॉल हॅव इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, पॅरा नायट्रोफिनॉल हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याचा फायदा काय होतो पहा, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळं हा मोर होलाटाईल असेल. पहा प्रॉपरली लिहित आहे, मोर होलाटाईल. आणि पॅरा नायट्रोफिनॉल हा लेस होलाटाईल असेल. म्हणजे बॉइलिंग पॉईंट कोणाचा जास्त असेल डॉक्टर, ऑर्थोनायट्रोफिनॉल की पॅरा नायट्रोफिनॉल? ऑर्थोनायट्रोफिनॉलचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल, पॅरा नायट्रोफिनॉलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. कारण की याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर दोन वेगळ्या मॉलिक्यूलमध्ये बॉन्डिंग आहे. ती बॉन्डिंग ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्ये नाही आहे, म्हणून तो होलाटाईल आहे. बरोबर. तर इथं पॉईंट लिहितो, द मिक्सचर ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरा नायट्रोफिनॉल separated by steam distillation. स्टीम डिस्टिलेशन प्रोसिजरनं त्यांना सेपरेट केलं जातं. आणि त्याच्यामध्ये ऑर्थोनायट्रोफिनॉल फर्स्टली डिस्टिलेट, सगळ्यात पहिल्यांदा डिस्टिलेट होतो. कोण? ऑर्थोनायट्रोफिनॉल. त्याचं रिझन काय आहे? ऑर्थोनायट्रोफिनॉल हा कसा आहे? मोर होलाटाईल आहे. मोर होलाटाईल असल्यामुळे त्यानं लवकरात लवकर डिस्टिलेट होतो, कारण की त्याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. पॅरा नायट्रोफिनॉलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असल्यामुळे तो लास्टली डिस्टिलेट होणार. पहा, फिनॉल, डायल्यूट नायट्रिक ॲसिड, ऑर्थोनायट्रोफिनॉल, पॅरा नायट्रोफिनॉल. ऑर्थोनायट्रोफिनॉल इज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे तो मेजर प्रोडक्ट असेल, मोर होलाटाईल असेल, त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल. पॅरा नायट्रोफिनॉलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे त्याचं होलाटाईल नेचर कमी झालं, त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. आता आपण या मिक्सरला जेव्हा सेपरेट करू तर स्टीम डिस्टिलेशन या प्रोसिजरनं त्यांना सेपरेट केलं जातं. कोणती प्रोसिजर? स्टीम डिस्टिलेशन. नीटमध्ये याच्यावरती प्रश्न आलेला आहे, स्टीम डिस्टिलेशन. एका दुसऱ्या नीटमध्ये प्रश्न आला होता, ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉलमध्ये बॉइलिंग पॉईंट कोणाचा कमी असेल तर ऑर्थोनायट्रोफिनॉलचा. तो स्टीम होलाटाईल आहे. बरोबर. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. मेजर कोण असेल? ऑर्थोनायट्रोफिनॉल. होलाटाईल कोण असेल? ऑर्थोनायट्रोफिनॉल.
ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे तो कोण असेल? पॅरानायट्रोफिनॉल. समजलं? जो उशिरा डिस्टिलेट होणार तो कोण असेल? पॅरानायट्रोफिनॉल. गॉट इट? आता एक छोटा प्रश्न विचारू का? ह्याच्यामध्ये ॲसिडिक नेचर कोणात जास्त असेल? ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉलमध्ये पॅरानायट्रोफिनॉलचं. गॉट इट? दॅट इज द पर्टिक्युलर ॲक्शन ऑफ फिनॉल विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. आता आपण जे नायट्रेशन पाहिलं ते डायल्यूट नायट्रिक ॲसिड सोबतचं होतं. आता नायट्रेटिंग मिक्सचर सोबत जर युटिलिटी दाखवली फिनॉलची, नायट्रेटिंग मिक्सचर ॲक्च्युली फिनॉलला डिकम्पोज करतो, पण त्या नायट्रेटिंग मिक्सचरला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक वेगळंच वजन आहे. त्या नायट्रेटिंग मिक्सचर सोबत जर आपण फिनॉलची रिॲक्शन केली तर आपल्याला एक एक्सप्लोजिव्ह कंपाऊंड बनवता आला. हा आपला फिनॉल कंपाऊंड. बरोबर? या फिनॉलची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, कोणता ॲसिड? सल्फ्युरिक. या दोघाच्या मिक्सचरला आपण डॉक्टर लोक नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो. कोणतं मिक्सचर? नायट्रेटिंग मिक्सचर. आणि हे नायट्रेटिंग मिक्सचर जेव्हा फिनॉल सोबत रिॲक्ट होतं, बरोबर, तर तिथं कमी का प्रमाणात होत नाही, पण आपल्याला एक प्रोडक्ट भेटतो, ज्या प्रोडक्टला आपण फार लाडाने छान नाव देतो, पिक्रिक ॲसिड. कोणता ॲसिड? पिक्रिक ॲसिड. ओके, याचं नाव आहे 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. याला आपण पिक्रिक ॲसिड म्हणतो. याला आपण इन्सेक्टिसाइड, एक्सप्लोजिव्ह म्हणून वापरतो. बरोबर? प्लस 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, इथं नायट्रो ग्रुप ॲड केला आहे, पण सल्फ्युरिक ॲसिडचं काम काय? तर सल्फ्युरिक ॲसिड इट इज यूज्ड फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. हा जो OH ग्रुप आहे आणि NO2 ग्रुप आहे, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिड वापरतो. आणि हा जो इलेक्ट्रोफाईल आहे तुम्हाला आता माहीत आहे, तो ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे. तो फिनॉलच्या ऑर्थो ॲज वेल ॲज पॅरा पोझिशनवरती अटॅक करेल आणि तिथे पिक्रिक ॲसिड बनतो. हा पिक्रिक ॲसिड आपण इन्सेक्टिसाइड किंवा कोण एक्सप्लोजिव्ह म्हणून वापरतो. एक्सप्लोजिव्ह नायट्रो ग्रुप जिथं पण आला, लक्षात ठेवा तो एक्सप्लोजिव्ह राहतो. भगतसिंग यांनी पण एक्सप्लोजिव्ह अमोनियम नायट्रेट वापरला होता. तो नायट्रो ग्रुप ज्या पण कंपाऊंडमध्ये आला, पी ब्लॉकमध्ये पण तुम्हाला असाच पर्टिक्युलर कंपाऊंड आहे, अशी ग्लिसरी ठेव है ना. तर पिक्रिक ॲसिड हा एक्सप्लोजिव्ह म्हणून यूज ऑफ फिनॉलमध्ये वापरलेला आहे. पिक्रिक ॲसिड कॅन बी यूज्ड ॲज इन्सेक्टिसाइड ॲज वेल ॲज एक्सप्लोजिव्ह विच कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम फिनॉल बाय यूजिंग नायट्रेटिंग मिक्सचर. गॉट इट? लेस यील्ड असेल पण बनतो. आता ॲक्च्युली हा पिक्रिक ॲसिड दुसऱ्या मेथडनं पण बनतो, NCERTमध्ये मेन्शन केलेले. आपण जेव्हा फिनॉलचं सल्फोनेशन करतो त्या सल्फोनेशनमध्ये सुद्धा आपल्याला पिक्रिक ॲसिड बनवता होतो. आता पुढची रिॲक्शन आपण तीच पाहणार आहोत. ओके, नोट डाऊन. आता त्याच फिनॉलचं आपण सल्फोनेशन जेव्हा करूत तर त्या सल्फोनेशनमध्ये काय होतं? टेम्परेचर डिपेंडंट प्रोडक्ट बनतो डॉक्टर त्याच्यामध्ये. टेम्परेचर डिपेंडंट. बरोबर? इथं मेजर आणि मायनर थोडे प्रॉपरली लक्षात ठेवा. हो का? पहा काय म्हणत आहे, फिनॉल. फिनॉल हा घेतला कंपाऊंड फिनॉल. ओके, या फिनॉल कंपाऊंडला आपण रिॲक्ट करू HOSO3H. सल्फ्युरिक ॲसिड आहे हा, सल्फ्युरिक ॲसिड. ओके, फिनॉल आणि सल्फ्युरिक ॲसिड घेतला. आता या फिनॉलला सल्फ्युरिक ॲसिड सोबत पहा कसलं भारी जबरदस्त कॉन्सेप्ट. टेम्परेचर डिपेंडंट प्रोडक्ट बनवायचं आहे. एक लो टेम्परेचर, LT म्हणजे लार्सन अँड टर्बो नाही, लो टेम्परेचर. HT म्हणजे हाय टेम्परेचर, 298 केल्विन 373 केल्विन. तर त्यांनी काय सांगितलं पहा, या पर्टिक्युलर केसमध्ये हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे हा एक तो ऑर्थोला अटॅक करेल आणि पॅराला अटॅक करेल है ना. तर त्यांनी काय म्हटलं, लो टेम्परेचरला तो ऑर्थोला अटॅक करतो आणि हाय टेम्परेचरला तो पॅरावरती अटॅक करेल. आणि फिनॉलपासून आपण हे दोन कंपाऊंड बनवतो. पहा, हा बेंझिन रिंग, इथे OH ग्रुप, हा SO3H बरोबर, प्लस वॉटर.
वॉटर लिहित नाही. वॉटर इथून H प्लस बाहेर पडेल, तो H प्लस आणि हा OH वॉटर लिहित नाही, कारण की पुढे रिॲक्शन कंटिन्यू करायची आहे. आणि हाय टेम्परेचरला डॉक्टर हा OH ग्रुप आणि इथं SO3H. ओके, याचं नाव ऑर्थो पोझिशनला हायड्रॉक्सी म्हणजे काय म्हणता येईल, 2 हायड्रॉक्सी. हा सांगा, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. याचं नाव सांगा हो. 1 2 3 4 SO3H ला व्हॅल्यू आहे ना, म्हणून याचं नाव 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. जेव्हा पण आपण फिनॉलचं सल्फोनेशन करू डॉक्टर, तर सल्फोनेशनमध्ये लो टेम्परेचरला हा प्रोडक्ट मेजर असेल. ऑर्थो प्रोडक्ट इज मेजर ॲट लो टेम्परेचर. इट इज ऑर्थो आयसोमर. इट इज प्यारा आयसोमर. म्हणजे सल्फोनेशनचे प्रोडक्ट टेम्परेचर डिपेंडेंट. लो टेम्परेचरला ऑर्थो मेजर, हाय टेम्परेचरला पॅरा मेजर. आता याची मजा पहा. हे जे काही 2 कॉम्पोनंट आहेत, या 2 कॉम्पोनंटला जर आपण कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत फर्दर रिॲक्ट केलं, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत जर फर्दर रिॲक्ट केलं, म्हणजे ऑर्थो 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आणि 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं जे मिक्सचर आहे, त्या मिक्सचरला जर आपण कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत रिॲक्ट केलं, तर आपल्याला इथे परत हा प्रोडक्ट मिळतो ज्याचं की नाव आहे पिक्रिक ॲसिड. कोणता ॲसिड? पिक्रिक ॲसिड. पिक्रिक ॲसिड. गॉट इट? दॅट इज द पर्टिक्युलर कॉन्सेप्ट ऑफ सल्फोनेशन. म्हणजे सल्फोनेशनमध्ये फिनॉल सल्फ्युरिक ॲसिड सोबत लो टेम्परेचरला 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड बनवतो, जो मेजर आहे लो टेम्परेचरला. हाय टेम्परेचरला फिनॉल सल्फ्युरिक ॲसिड सोबत 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड बनतो. या दोन्हीच्या मिक्सचरला जर आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड सोबत जर रिॲक्ट केलं, तर इथं परत पिक्रिक ॲसिड बनतो. म्हणजे पिक्रिक ॲसिड इथं पण बनवता येतो. गॉट इट? दॅट इज द पर्टिक्युलर सल्फोनेशन. नोट डाऊन. एक छोटीशी रिॲक्शन लगेच पाहून घेऊ. फिनॉलचं ऑक्सिडेशन सुद्धा होतं. आपण झिंक ऑक्साईड सोबत फिनॉलचं रिडक्शन केलं. आता या ठिकाणी डॉक्टर लोक फिनॉलचं आपण ऑक्सिडेशन करू. हा फिनॉल घेतला. या फिनॉलला ऑक्सिडाइज करण्यासाठी 2 कंडिशन एकाच जागी लिहू का? दोन्ही कंडिशन. आपण जर या फिनॉलला एअरला ऑक्सिडाइज केलं, एअर हवा दिली है ना, किंवा क्रोमिक ॲसिड, बरोबर आपल्या NCERT दिले ना, Na2Cr2O7 विथ H2SO4. दोन्हीपैकी कोणतीही कंडिशन, दोन्हीपैकी कोणतीही कंडिशन ही फिजिकल प्रॉपर्टीमध्ये मी सांगितली. ही पण एक कंडिशन आहे. या कंडिशनमध्ये फिनॉलपासून ऑक्सिडेशन होऊन आपण कॉन्जुगेटेड डायकीटोन बनवतो. याला आपण क्युनोन बनवतो. क्युनोन म्हणतो. क्युनोन कॉन्जुगेटेड डायकीटोन म्हणतात याला. ओके, याला पिंक कलर डेव्हलप होतो है ना. तुम्हाला ही प्रॉपर्टी सांगितली होती. ॲक्च्युली बेन्झोक्युनोन पण बनतात, ती पुढची रिॲक्शन आहे. पण आपल्याला इथं मिक्सचर ऑफ क्युनोन म्हणलं तरी चालेल. फिनॉल व्हेन इज गोइंग टू ऑक्सिडाइज युजिंग सोडियम डायक्रोमेट क्रोमिक ॲसिड ॲसिडिक मीडियममध्ये, तर हा क्युनोन बनवतो. बरोबर, दॅट इज पिंक कलर. दॅट इज द ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. आता काही फिनॉलच्या स्पेसिफिक रिॲक्शन राहिलेल्या आहेत. बरोबर, त्या रिॲक्शन स्पेशल कंपाऊंड्स बनवतात, ज्या स्पेशल कंपाऊंडला मेडिकल सायन्समध्ये भरपूर जास्त महत्त्व आहेत. त्या म्हणूनच मी नेक्स्ट सेशनसाठी ठेवलेल्या आहेत. तर पुढच्या सेशनमध्ये भेटूयात या पर्टिक्युलर फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीजसोबत काही. ओके, तब तक के लिए बाय बाय.